नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण जे बेसिक लेक्चरचं सिरीज चालू केलं आहे त्यामधलं आता नवीन लेक्चर म्हटलं तर आपण गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज हा आपण घटक आज अभ्यासणार. तर तत्पूर्वी लक्षात घ्या आपण काय काय बघितलं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय किंवा त्यांची बेरीज काय असते, सरासरी काय, समसंख्या काय, विषम संख्या काय, नैसर्गिक संख्याच्या वर्गांची घनांची बेरीज काय, अशा पद्धतीने सर्व आपण बघितलेले आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहणे म्हटलं तुमचा काही फायदा होणार नाही. तर तुम्ही वही पेन तुम्ही सोबत ठेवून देन मी जे सांगत आहे त्यानुसार नोट डाऊन करून किंवा जे मी क्वेश्चन देत आहे ते क्वेश्चन सॉल्व करणे अत्यंत अनिवार्य राहील. तेव्हाच तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्टली राहणार आणि देन या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्ही रमणार किंवा तुमचं ते परफेक्शन वाढणार. क्लिअर? ओके. देन तर बरेचसे आता क्वेश्चन आता या आधीचे व्हिडिओज जे काही आपण घेतलेले आहे किंवा व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहेत त्यामध्ये एक दिसून आलं की तुम्ही व्हिडिओ बघत आहेत परंतु आन्सर कमेंट करत नाही आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही आन्सर कमेंट करा. म्हणजे जे मी होमवर्कसाठी नेहमी प्रत्येक लेक्चरमध्ये होमवर्क देत आहे ते होमवर्क आधी तुम्ही कमेंट करणे आवश्यक आहे. म्हणजे जेणेकरून मला समजेल की तुम्ही निश्चितच पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात आणि देन त्याच्यानंतर तुम्ही कमेंटसुद्धा करत आहात. म्हणजे अल्टिमेटली एक अप्रोच ठेवा की आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. मग समजून घेण्यासाठी तुमचं ते चुकले तर काय मी त्या कमेंटला रिप्लायसुद्धा देणार. पण तुम्ही कमेंट तेवढे पाहिजे तशा प्रमाणात तुम्ही बघितले परंतु कमेंट करत नाहीत तर त्यावरून एक लक्षात येते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समजत आहे? आणि ऑलरेडी ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, जर मी आता जे सांगत आहे तुम्हाला जर स्लो जर वाटत असेल किंवा स्पीड जर कमी वाटत असेल तुम्ही आपली स्पीड वाढवून तुम्ही बघू शकता. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार. आणि जे होमवर्क देत आहे ते त्याचा सॉल्व करून कमेंटमध्ये निश्चितपणे टाका. ओके. क्लिअर? आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज, तर याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे काय? पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागीला 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग मित्र जरा लक्षात घ्या, या टाईपनं आहे. तर आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज जर म्हटलं तर n इंटू म्हणजे n प्लस 1 डिवायडेड बाय 2 दिलेली संख्या त्याच्या समोरची संख्या भागीला 2 असं सांगत होतो. परंतु तर इथे लक्षात घ्या इथे सेमच आहे. मग आता तो फॉर्म्युला केव्हा लागू होणार? जेव्हा तुमचं 1 पासून सुरुवात होत आहे तेव्हाच लागू होणार. परंतु 1 पासून सुरुवात होत नसेल तर मग तिथे गटचा विषय निर्माण होतो आणि गट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा या पद्धतीने तुम्हाला इथे मेंटेन करावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल मी जर एखादी क्वेश्चन जर घेतला जसं 34 ते 85 या गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा जर प्रश्न जर आलाच तर आता मला सांगा यांची व्हॅल्यू दे. नेहमीप्रमाणे शेवटची संख्या म्हणजे 85 घेत होतो. रिकॉल करा तुम्ही, तुमचा जो आहे रिकॉल करा मागच्या लेक्चरचं. तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज जर म्हटलं तर पहिल्या 85 म्हटलं तर यांची व्हॅल्यू 85 घेतली असते. परंतु आता इथे 1 पासून सुरुवात आहे का? नाही आहे. तर 1 पासून सुरुवात नसताना तुम्हाला हा जो आहे 34 ते 85 अशा पद्धतीने गट निर्माण झाला. तर लक्षात ठेवा आता देन त्याच्यानंतरचं बघा इथे आता मग आता नेहमी तुम्हाला इथे मोजणार का? जसं फॉर एक्झाम्पल मी एक छोटा गट असा निर्माण करतो 5 ते 10. 5 ते 10 या गटात एकूण संख्या किती अशा पद्धतीने. कारण इथे बघा फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला जर विचार जर केला तर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या पहिली आणि शेवटची ऑटोमॅटिकली डायरेक्टली भेटत आहे. विषय कोणाचा आहे तुमचा?
एकूण नैसर्गिक संख्येचा. मग एकूण नैसर्गिक संख्या कसं काढाव्यात ते महत्त्वाचा पॉईंट आहे, तर लक्षात ठेवा आता. देन मग 5 आणि 10 जर आपण यामध्ये म्हटलं, तुम्ही ब्रॉड माइंडनं विचार जर करता यातील एकूण संख्या किती म्हटलं तर 5, असं ऑफलाईन बॅचेसला बरेच विद्यार्थी असं सांगतात. परंतु निश्चितपणे आपण आता एक या गटामधला मोजून बघूया. जसं लक्षात घ्या कुठून स्टार्ट होतंय 5 म्हणजे 5, 6, 7, 8, 9 आणि 10. क्लिअर. म्हणजे एकंदरीत हे 5 आणि 6 म्हणजे या गटामध्ये एकूण संख्या किती आहे 6 ना की 5. मग 6 येण्यासाठी हा गट लहान होता म्हणून आपण मोजू शकलो. परंतु जर गट जर मोठा आला जसं 34 ते 85 आला किंवा 24 ते तुमचे 120 आला तर या कंडिशन मध्ये तुम्ही मोजत बसणार आहे का? नाही, अजिबात नाही. मग याला सोडवण्याची किंवा एकूण संख्या काढण्याचा तुमचं फॉर्म्युला एक मेंटेन करता येईल. म्हणजे एकूण संख्या बरोबर काय होणार तर लक्षात घ्या, एकूण संख्या बरोबर नेहमी लक्षात घ्या की शेवटची संख्या गटातील, बरं, शेवटची संख्या मायनस काय करायचा पहिली संख्या आणि प्लस काय करायचा 1. क्लिअर. प्लस 1 अशा पद्धतीने तुम्हाला एकूण संख्या डायरेक्टली नंतर तुम्हाला गो थ्रू होणार, पण पहिल्या कंडिशनला तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागेलच. देन मग एकूण संख्या सर्व तिथे मिळाल्या. आता आपण क्वेश्चन कोणता आहे 34 ते 85. तर या क्वेश्चन कडे आपण जर आपण या पद्धतीने सोडवण्याचा जर प्रयत्न जर केला तर लक्षात घ्या आता व्यवस्थित. तर फॉर्म्युला काय, बेरीज जर आपण इथे उत्तर काढायचं बेरीज बरोबर तुमचं उत्तर काय येणार तर लक्षात घ्या. आता इथे काय होणार, पहिली नैसर्गिक संख्या काय आहे तुमची 34, देन शेवटची नैसर्गिक संख्या तुमची 85, देन डिवायडेड बाय काय होणार तुमचं 2 आणि गुणीला काय होणार एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या कसं काढणार तर पुन्हा तेच शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. तुम्ही पण सोबत म्हणत चला म्हणजे तुमचं रिकॉल होणार. वेगळा अभ्यासण्याची वेगळा तुमचं फॉर्म्युले पाठ करण्याची गरज पडणार नाही. सोबत म्हणत चला. ठीक आहे. शेवटची संख्या कोणती आहे तुमची 85 वजा 34 अधिक काय करायचा 1 करायचा. क्लिअर. देन मग आता पहिल्यांदा इथे भाग जात नाही मित्र, समजत आहे का. पहिल्यांदा बेरीज करावी लागते. 4 अधिक 5 9, 8 आणि 3 11 अशा पद्धतीने भागीला 2 गुणीला. तर मला सांगा 85 वजा तुमचं 34 म्हटलं तर काय होणार 5 वजा 4 म्हटलं तर 1 आणि 8 वजा 3 म्हटलं तर किती 5 अधिक 1 असा तुमचा मेंटेन आहे. देन त्याच्यानंतरचं इथे बघा 119 भागीला 2 गुणीला काय होणार तुमचं 52. मग 52 जर इथे जर मेंटेन जर केला आपण तर 52 मध्ये इथे तुमचं असं भाग चालला किती वेळा तुमचं त्याचे भाग देणे 2 ने भागणे म्हटलं त्याचे अर्धे करणे म्हटलं तुमचं किती झाले 26. मग आता आपण जर इथे कन्सिडर जर केलं 119 गुणीला 26 जर केला, काय केला आपण 119 गुणीला 26 जर केला तर याचा मल्टिप्लिकेशन तुमचं काय होणार तर बघा आता इथे तुम्ही जर आता तुमचं सुरुवात आहे म्हणून त्या पद्धतीने तुम्ही असं मेंटेन करू शकता. मग देन त्याच्यानंतर याच्यामध्ये गुणाकार जर केलं तर त्याने 54 हातची किती 5 आणि देन त्याच्यानंतर 6 5 11चे 1 आणि हातचा 1 राहणार. देन त्याच्यानंतर 6 1 6 7 एक स्थान सोडला आणि 2 9 18 हातचा 1 बेक बे बे आणि 1 3 देन त्याच्यानंतर बेक बे अशा पद्धतीने तुमचं इथे मेंटेन होत आहे. देन इथे काय होणार +4 इथे 9 आणि इथे काय होत आहे तुमचं 10 चे 0 हातचा 1 अशा पद्धतीने 3094 काय होणार 3094. हे कोणाचा मल्टिप्लिकेशन आहे तर बघा पुन्हा इथे काय केलं आपण 94 4 हातचा 5 मग 6 11चे 1 आणि 6 1 7 अशा पद्धतीने 18. देन त्याच्यानंतरचं तुमचं मग इथं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 18चे मग हातचा 1 आणि 2 3 आणि देन त्याच्यानंतर तो 1 बे अशा पद्धतीने बेरीज केल्यानंतर तुमचं उत्तर काय आला 3094. एखादी क्वेश्चन मी इथे लिहितो देन त्याच्यानंतर तुम्ही पॉज करा, पहिल्यांदा सोडवा, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार.
बघा, 60 ते 120 या गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर अशा पद्धतीने बेरीज जर तुम्हाला विचारलाय, पुन्हा तेच प्रोसिजर बेरीजचा काय होणार सांगा बरं. पहिली नैसर्गिक संख्या काय 60 आणि शेवटची काय तुमची 120 भागीला काय होणार 2. ओके, मग गुणीला काय होते तुमचे एकूण नैसर्गिक संख्या काय, एकूण नैसर्गिक संख्या काढताना काय करावं लागेल तुम्हाला, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, शेवटची संख्या काय तुमची 120 वजा तुमचा 60 अधिक काय तुमचा 1, अशा पद्धतीने मेंटेन आहे. दोघांची बेरीज जर केली तर काय होणार तुमचं 180 भागीला काय होणार 2 गुणीला काय होत आहे, यांची वजाबाकी जर केली तर 120 वजा 60 म्हटलं 60, 60 अधिक 1 म्हटलं तर 61. याची जर अर्धे करणे म्हणजे दोन्ही भागणे म्हणजे अर्धे करणे म्हणजे 90, 90 गुणीला तुमचा 61 जर असा विचार जर केला तर 1 आणि 0 9 1 9 आणि 954 अशा पद्धतीने तुमचं 5460 असं तुमचं उत्तर या 60 ते 120 या गटातील नैसर्गिक संख्येचं बेरीज आहे.